पाहायला मिळतोय नॉन स्ट्रायकर एंडवरती करण. गौरव आणि करण ही जोडी विस्फोटक आहे, मात्र त्यांच्या माध्यमातून तशी कामगिरी होणं गरजेचं. यावेळेस स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती होईल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 0 पाहायला मिळते. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होती. यावेळेस देखील चांगला चेंडू होता, मात्र बॉटमॅनचा चांगला वापर आणि त्यानंतर चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय हा चौकार आलाय, मात्र मी म्हणेल गोलंदाजी चांगली होती. या टप्प्यामध्ये काहीच खराबी नव्हती. बॉटमॅनचा चांगला वापर होता. 4 धावांची मोहर पाहायला मिळाली. इथे गोलंदाजाची देखील चुकी नाही, कारण टप्पा अप्रतिम पाहायला मिळाला. चौकार पाहायला मिळतोय. पहिले 2 चेंडू डॉट येत आहेत, त्यानंतर चौकार. टीमची टोटल 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 4 रन ऑन दी स्कोर कार्ड. 4 धाव फलकावरती. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली मार्गस्थ आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 डॉट बॉल आले, त्यानंतर आलेला चौकार. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला. एकंदरीत आपण पाहतोय जी मात्र 4 या आकड्यावरती. गौरवच्या माध्यमातून एक चौकार आलेला पाहायला मिळतोय. संघर्ष पाहायला मिळत होतं गौरवच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूंवरती बेड्या ठोकण्याचं काम करण्यात आलं, मात्र बेड्या ओपन केलेल्या पाहायला मिळतात. यावेळेस देखील अक्रॉस द लाईन स्ट्रोक यायचा प्रयत्न एसटी रक्षकाच्या माध्यमातून थोडीशी इथे फंबलनेस पाहायला मिळाली, मात्र तोपर्यंत डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. कौतुक करणं गरजेचं आहे संदेश भोईर यांचं, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली जाते, मात्र मी म्हणेल त्यापेक्षा जास्त मेहनत भावेशने घेतली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत भावेशच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीची पाहणी केली जाते. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील आणि इथे आपल्याला पाहायला मिळेल चेंडू सीमा पार. इनिंगचा पहिला ब्लास्ट ब्रँडेड लाहे प्रीमियर लीग षटकार. कालच्या दिवसाचा विचार केला तर अंकुशी भोईर संघर्ष फास्ट न्यूजचे पत्रकार अंकुशी भोईर यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा आले. त्यानंतर पाहायला गेलं तर वनडेबॉर भिवंडी जयेश पाटील याच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यानंतर जर पाहायला गेलं तर शिलगाव येथील उद्योजक समाजसेवक सन्माननीय भास्करजी सासे यांच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत आणि बोकरी गावातील उद्योजक आणि समाजसेवक अखिलबाई शेख यांच्या माध्यमातून देखील या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा येत असताना पाहायला मिळतात. डॉट बॉलची समाप्ती ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली शी मात्र आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या स्थितीला कंप्लीट होत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती मात्र 10 आकड्यावरती. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होती. टीमची टोटल 10 आकड्यावरती पाहायला मिळेल. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतीये. बरोबर जर विचार केला तर 3.25 मिनिटांचा अवधी पहिल्या षटकासाठी लागलेला आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. थोडंसं स्पीडअप इथे होणं अनिवार्य असेल. बॉलिंग मार्क वरती इंडिव्हिज्युअल पहिल्या टीमसाठी दुसरी ओव्हर घेऊन तयार होत असताना पाहायला मिळतील दिगंबर. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके पाहायला मिळालेत, मात्र गोलंदाज इथे थोड्याशा प्रमाणामध्ये मी म्हणेल रनअप मध्ये व्यत्यय आणि त्याचमुळे पंचांनी मृत्यू चेंडू घोषित केला. आज आमच्या सोबत राकेश सर आम्हाला पाहायला मिळतील. मला आठवते धर्मवीर चषक मी कव्हर करत होतो. 4 दिवस ती स्पर्धा कव्हर केली होती आणि त्यामध्ये राकेश दादांची देखील एक मोलाचं सहकार्य होतं. इथे एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल 2च्या मदतीने 12 या आकड्यावरती. करण आणि गौरव ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. करणचा विचार केला तर हार्ड हिटर फलंदाज देखील आहे, मात्र दुसऱ्या बाजूला दिगंबर यांचा विचार केला तर एक्सपिरियन्स खूप सारा दिगंबर यांच्याकडे पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडतोय, आतमध्ये येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल येतोय. खर्डी कसरा असोसिएशनचे अध्यक्ष अर्थातच योगेश भोईर यांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं योगेश टेनिस क्रिकेट ही वाहिनी आपल्याला पाहायला मिळते आणि काल 10,000चा पल्ला असो मात्र त्यांना गाठण्यामध्ये यश मिळालंय आणि आज जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून संपूर्ण आयोजन कमिटीला पार्टी देखील असेल.
आणि त्याच असोसिएशनचे उपाध्यक्ष अर्थातच मनोज सर देखील आमच्यासोबत जोडले गेलेत. इथे कॅचची संधी आणि फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. ज्या करण साठी इतक्या वेळ मॅच थांबवली होती तो करण 3 चेंडू खेळून 2 धावा खर्च करून बाद होतोय. ज्या करण साठी इतका अवधी लागला मॅच थांबवली आपण, तो करण 3 चेंडूंमध्ये 2 धावा बनवून बाद होत असताना पाहायला मिळतोय. गौरव साठी शुभेच्छा येत असताना पाहायला मिळतील. लाहे गावातील यंग डॅशिंग आणि रूपाबदार पर्सनॅलिटी, अपकमिंग यंगस्टर, सुपरस्टार म्हणून ज्याची ओळख आहे असा भावेश भोयर यांच्या माध्यमातून गौरव साठी शुभेच्छा येत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न, बॅटची कडा लागते. त्यानंतर चेंडू फायनली गोशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल. टीमची टोटल साऊंड पोचली आहे सध्याच्या स्थितीला 13 या आकड्यावरती. ॲज अ स्कोरर आमच्यासोबत सँडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चॉकलेट बॉय, व्हाईट चॉकलेट बॉय ऑफ लाहे म्हणून त्यांची ओळख आहे. आणि सातत्याने पाहायला गेलं तर परवा दिवसामध्ये त्यांची रील खूप व्हायरल झाली होती. इथे मिस्टॅम स्ट्रोक एक धाव झाली कंप्लीट. सिद्धेश पाहायला मिळतील. लाऊड अपील केली जाते. डीप मध्ये सिद्धेश आपल्याला पाहायला मिळत आहेत. वन ऑफ द गन फिल्डर म्हणून त्याची देखील ओळख आहे. टीमची टोटल 15 या आकड्यावरती. मी सँडी यांचा उल्लेख करत होतो परवा दिवशी संध्याकाळच्या सत्रामध्ये. सँडी चर्चा करत होते कॉलवरती, गालातल्या गालात असत होते, बोलत कमी मात्र मनातल्या मनात ब्लश होत होते. काय कारण होतं माहित नाही, मात्र हसत होते. हरकत नाही आहे. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. रेडार मध्ये चेंडू होता आणि त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर ढकलण्यामध्ये यश मिळतोय. चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. चाललाय हा चेंडू सीमारेषा पार. षटकार येतोय. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट, दुसरी कंप्लीट होतीये. 21 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा होते. या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील एकंदरीत 11 धावा आल्यात. आणि अशा परिस्थितीमध्ये ओव्हर नंबर 2 कंप्लीट. टीमची टोटल 21 या आकड्यावरती. योगेश सर थोडंसं स्पीडअप करणं अनिवार्य असेल. एकंदरीत जर पाहायला गेलं तुमच्या माध्यमातून 9.25 मिनिटांचा अवधी जो मात्र घेण्यात आलेला आहे. अजून 5 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि त्यामध्ये 1 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायची, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. बॉलिंग मार्क वरती सिद्धेश पाहायला मिळतील. 10 मिनिटं कंप्लीट होत आहेत आणि 5 मिनिटांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. या गोष्टीची आपण नोंद करून घ्यायची आहे. सिद्धेश बॉलिंग मार्क वर तयार होतील. स्ट्रायकर एंड वरती ज्या खेळाडूने एक षटकार ठोकलाय असा गौरव आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये एक चौकार, एक षटकार आला. यावेळेस खुलवर टप्पाचा चेंडू होता. मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळेल. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. टीमची टोटल 22 वरती जाऊन पोहोचली आहे. 22 धाव धावफलकावरती. कृष्ण सर ॲज अ ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळतील. अथक मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी आमचे निलेशजी भोईर असतील, नितेशजी भोईर असतील आणि त्यासोबत वन अँड ओनली डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे रवी फर्डे सर असतील. यावेळेस काय स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र डाऊन दी बॉल फिल्डर आले होते, कॅचची संधी होती. यावेळेस फलंदाज जो मात्र बाद होत असताना पाहायला मिळेल. वन मोर विकेट डाऊन, बॅट्समन हॅज टू डिपार्ट. 23 या आकड्यावरती लागतोय हा दुसरा झटका. मी उल्लेख करत होतो आज संपूर्ण आयोजन कमिटीचा. सँडी सर, कुठल्याही प्रकारची स्पर्धा भरवणं म्हणजे कायची गोष्ट नाहीये. एक वेळ
लग्न परवडेल पण स्पर्धा परवडणार नाही, कारण लग्नाचा तामझाम 2 ते 3 दिवसांचा असतो, मात्र क्रीडा स्पर्धेचा तामझाम आता ही 8 दिवस स्पर्धा म्हणजे 8 दिवस, आणि त्याआधी 1 महिनाभर क्रीडा स्पर्धेचा तामझाम असतो. सगळेजण म्हणतात काय तर फक्त आणि फक्त पैसे कमवण्यासाठी क्रीडा स्पर्धा ठेवली जाते, मात्र मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक आहे. सर्व संघांना 6 मॅचेस खेळायला मिळणार आहेत, इतकी सारी खर्च देखील आहे. मग त्यामध्ये ऑफिशियलांचा खर्च असेल, समालोचकांचा देखील खर्च असेल, त्यानंतर लाईव्ह 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. प्रत्येक गोष्टीचं उल्लेख होणं गरजेचं आहे, कारण सर्वांना असं वाटतं की फक्त पैसे कमवण्यासाठी क्रीडा स्पर्धा ठेवली जाते, मात्र मी म्हणेल सिरीजची बाईक देखील आहे. खूप कमी स्पर्धेमध्ये असं आपल्याला पाहायला मिळतो. याच दरम्यान हवा का झोका अर्थातच पवन यांची उपस्थिती पाहायला मिळते. चॉकलेट बॉय ऑफ आसनगाव अर्थातच पवन आपल्याला पाहायला मिळतोय. पवन सातत्याने मल्टीटास्किंग साठी ओळखला जातो, आणि कालच्या दिवसामध्ये जेवायच्या सत्रामध्ये थोडासा सिरियस त्याच्या माध्यमातून चर्चा सुरू होती. कसली चर्चा सुरू होती ते मात्र माहित नव्हतं. पवन आणि सँडी दोघांची सखोल चर्चा आपल्याला सातत्याने कॉलवरती पाहायला मिळते. इथे आपण पाहतोय सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. सिद्धेशचं षटक अप्रतिम पाहायला मिळतोय. टीमची टोटल 24 या आकड्यावरती. कमी तिथं मदतीला आम्ही या समीकरणाला जागणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सँडी दादा. सातत्याने जिथे जिथे कुठली कमतरता भासावी, सँडी दादांची उपस्थिती, सँडी दादांना कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह असं आम्हाला पाहायला मिळतो. स्कोर बरोबर आपल्याला पाहायला मिळतो. ॲक्युरेट स्कोरिंग आमच्या सँडी सरांच्या माध्यमातून. चीते की चाल बास की नजर, और हमारे सैंडी सर के स्कोरिंग पे कभी संदेह नहीं करते. सर पवन सर संदेह नाही करत, मात्र कालच्या दिवसामध्ये पवन वरती कोणीतरी संदेह केला असता. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू. यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि त्या एष्ट्या गोलंदाजाने वाकवल्यात. विकेटचं पतन लागतोय. तिसरा झटका. 3 षटकांची समाप्ती आणि टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला 24 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. कौतुक होणं गरजेचं आहे. 10.5 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट झालेली आहेत, त्यामुळे वाशा टीमचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस मैदानाच्या बाहेर चेंडू जातो आपल्याला टायमर स्टॉप करावा लागतो. नवीन फलंदाज बाद झाल्यावरती देखील 30 सेकंद आपल्याला टायमर स्टॉप करावा लागतो. एकंदरीत 24 धावा फलकावरती 24 रन ऑन द स्कोर कार्ड. बॉलिंग मार्क वरती परीक्षित आपल्याला पाहायला मिळेल. 4थ्या षटकासाठी येतात. अप्रतिम असं आयोजन, तितका सुरेख असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. यावेळेस बळी सर आपल्याला पाहायला मिळत होते. बळी म्हटलं तर एक अप्रतिम असं खेळाडू आहे. सातत्याने ओव्हरआर्म आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूकडे दांडगा अनुभव पाहायला मिळतो असा बळी आपण पाहतोय. फिल्डिंग चांगली अक्षय इथे बाद होत असताना पाहायला मिळतील. लागतोय 5वा झटका. अक्षय बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल
गणेश येतोय. एका गोष्टीची नोंद सर्व संघांनी करून घ्यायची आहे, ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी या गोष्टीची नोंद करून घ्या. त्यासोबतच तुमचा 12th मॅन प्रॉपर ड्रेसिंग मध्ये विथ शूज देखील असणं बंधनकारक असेल, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. कुठेतरी मी म्हणेल आयोजन कमिटीचं देखील कौतुक करेल, कारण 13व्याच्या दिवसामध्ये आयोजन कमिटीचा 12th मॅन होता, त्यांनी शूज घातले नव्हते आणि त्यावेळेस आयोजन कमिटीने स्वतःवरती पेनल्टी घेतली होती, त्यामुळे त्यांचा देखील उल्लेख होणं गरजेचं आहे. हेमंत आपल्याला पाहायला मिळत आहे, तर 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. टीमची टोटल 27 वरती जाऊन पोहोचली, 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आईगावदी क्रिकेट संघ सारंगपुरी आणि शिवन्या स्पोर्ट्स. तर यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आईगावदी मोंडुळपाडा विपक्ष सह्याद्री स्पोर्ट्स वाशा. दोन्ही टीम्स चे कॅप्टन मिड इनिंग्स मध्ये येतील या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. लेफ्टी रायटी असं कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चेंडू स्लाइस होत असताना पाहायला मिळेल. कव्हर पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि दोन्ही क्षेत्ररक्षक मी म्हणेल थोडेसे लेझी आपल्याला पाहायला मिळतात. बळी सर असे पळत का होते माहित नाही. चेंडू सीमा पार चाललाय, 4 धावेसाठी चौकार. इथे मी काहीच म्हटलं नाही, फिल्डर देखील हसत होते ज्याप्रमाणे चेजिंग सुरू होती. चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल 37. आईगावदी मोंडुपाडा विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वाईट यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता, डॉट बॉलची समाप्ती होती. मात्र इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने आय थिंक रिव्ह्यू घेतलेला आहे. अंपांच्या माध्यमातून लीगल डिलिव्हरी असं कॉल देण्यात आलं होतं. लीगल डिलिव्हरी पाहायला मिळतीये. हुक करायचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये, 2 धावा कंप्लीट. अशा रीतीने ओव्हर नंबर 34 मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. पहिल्या इनिंगचा वाजवी विकेट समाप्त होतोय. 39 धावा धावफलकावरती, 40 धावांचा टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. चांदे टीम लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्यायची, तर ओपनिंग प्लेयर वाशा टीमने लवकरात लवकर आपली मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. मोंडुळपाडा टीम कॅप्टन लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. योगेश सर, तुम्हाला काय लागेल ते सांगा, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. मात्र आता काल तुम्हाला सबस्क्रायबर पाहिजे होते, सबस्क्रायबर मिळवून दिले. 10,000चा पल्ला सॅनी सर बोलले होते 2:30 वाजेपर्यंत कंप्लीट करून देईल, आणि पाहायला गेलं तर 2 ते 2:05 पर्यंतच कंप्लीट झाले होते. कारण सॅनी सरांचा विचार केला तर जो मैं बोलता हुआ मैं करता हूँ और जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करतो, असं आम्हाला सातत्याने पाहायला मिळतं. मोंडुपाडा टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. रिक्वेस्ट असेल वाशा टीम कॅप्टन आपण देखील लवकरात लवकर उपस्थिती दाखवायची. आपण टॉस करतोय. मोंडुपाडा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत, मात्र वाशा टीमच्या कॅप्टनने देखील उपस्थिती दाखवायची आहे. ॲज ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आज आपल्याला न्यू ऍडमिशन पाहायला मिळेल. राकेश सर पाहायला मिळतील.
आज त्यांचा पहिला दिवस आहे. राकेश सरांचा विचार केला तर शांत आणि संयमी असतात, मात्र त्यांचा एक दुसरा देखील पैलू आहे जो मी ज्यावेळेस धर्मवीर चषक शहापूर कव्हर करत होतो तो यावेळेस पाहिला होता. चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य, सर्वांना जर पाहायला गेलं तर हसवण्याचं काम करायचं. आणि राकेश सर, हसवण्याचं काम हे सोपं नसतो. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला हसवता त्यावेळेस तुम्हाला देखील मी म्हणेल की सर्वांचा आशीर्वाद मिळत असतं. आणि आमचे राकेश सर त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देणार आहोत. दुसऱ्या बाजूला आमचे मनोज सर, त्यांचा विचार केला तर वाशाळ टीम ओपनिंग प्लेयर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. दुसऱ्या बाजूला आमच्या मनोज सरांचा विचार केला तर बाहुबली म्हणून त्यांची देखील ओळख आहे. सातत्याने जर पाहायला गेलं तर बॅटिंग बॉलिंग वाघोबा फायटर्स डोंगरीपाडा या संघाकडून करत असतात, मात्र त्यांचा स्वभाव अतिशय शांत मात्र थोडेसे लाजारू असणारे आमचे मनोज सर, त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. तर तिसरे पंच अर्थातच टॉल डार्क अँड हँडसम असणारे आमचे नामदेव डोळस सर. खूप सारा अवधी क्रिकेटला दिला होता, मात्र क्रिकेटने आपल्याला खूप काही दिले आणि आपला देखील काम म्हणतो क्रिकेटला काहीतरी देण्याचं. आणि त्याच गोष्टीला अनुषंगून त्यांच्या माध्यमातून अंपायरिंग जी मात्र धुरा सांभाळण्यात येते. या विभागामध्ये कुठलीच क्रीडा स्पर्धा असू दे, त्यांच्या माध्यमातून सातत्याने मी म्हणेल अंपायरिंग होत असताना पाहायला मिळते. सातत्याने जर पाहायला गेलं तर नवीन नवीन खेळाडूंना या विभागाने उजळणी दिली. आणि मी देखील एक नवीन समालोचक आहे आणि मला देखील या क्रीडा स्पर्धेनीच आणि या विभागाने खूप सारा ओळख दिलेला आहे. मग त्यामध्ये जर पाहायला गेलं तर साई स्पोर्ट्स शहापूरची स्पर्धा असेल, हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक असेल, बिरवाडी प्रीमियर लीग, लाहे प्रीमियर लीग, शेंद्रून प्रीमियर लीग असे क्रीडा स्पर्धा. आणि त्यामुळे मला देखील कुठेतरी संधी मिळत असताना पाहायला मिळते. त्यामुळे या विभागाचं देखील मी विशेष असं नामोल्लेख करेल. ओपनिंग प्लेयर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. योगेश भोईर आणि त्यांच्या समवेत पाहायला मिळतील समीर. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. निलेश शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. निलेश शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. ओमसाई डीजेचं सर्वा एक डॅशिंग अँड रुबाबदार डीजे मास्टर म्हणून ज्यांची ओळख आहे असे डीजे निलेश यांच्या माध्यमातून आपण टॉस करणार आहोत. ज्यावेळेस कुठेही फिरायला जावं, अगदी मी म्हणेल एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, शांत असणारे असं व्यक्तिमत्व, मात्र सायलेंट आहेत तोपर्यंत सायलेंट आहेत. एकदा व्हायलेंट झाले की समोरच्याचं काहीच नाही ऐकणारे असं खेळाडू आहे. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. हुक करायचा प्रयत्न, इनफिल्डला बेधत असताना चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार समीरच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती अप्रतिम स्ट्रोक, 4 चौकार. हवा का झोका उर्फ पवन ऍज अ स्कोरर आम्हाला पाहायला मिळतील. मित्रा, थोडस मजाक मस्ती करतो. मजाक मस्ती केली पाहिजे, कारण सिरियस ते देखील असतात जे व्हेंटिलेटरवर असतात आणि आयुष्याच्या पटलावरती खूप सारा स्ट्रेस असतो. मात्र त्या स्ट्रेस मधून थोडासा काळ क्षणभर विश्रांती जी मात्र होणं गरजेचं आहे. इथे मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळेल. फिल्डरच्या माध्यमातून देखील चूक होतीये. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार, बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतील. टीमची टोटल 8 या आकड्यावरती. समीरचं फलंदाजी अप्रतिम होतीये. दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्क वरती गौरव आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर 2 फिल्डरच्या माध्यमातून थोडीशी चूक होती, मिस्टेक पाहायला मिळते आणि 8 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. यावेळेस देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चाललाय सध्याच्या स्थितीला डीप मध्ये.
फिल्डिंग चांगली होती. कंप्लीट केल्या जात 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल सध्याच्या स्थितीला जाऊन पोहोचली 10 वरती. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. अथक मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी घेतली जाते. आमचे सँडी भोईर असतील ज्याच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली जाते. सकाळच्या सत्रापासून प्रत्येक गोष्टीची पाहणी केली जाते. कुठलीही गोष्टीची कमतरता नाही भासली पाहिजे अशी गोष्टीची पाहणी त्यांच्या माध्यमातून केली जाते. यावेळेस स्ट्रोक अप्रतिम. चेंडू सीमा पार. आमच्या व्यासपीठाला दिली जाते सलामी आणि वाशा गावाचा ब्रँड अर्थात समीरच्या बॅटमधून येतोय. अप्रतिम स्ट्रोक. पॅरलल टू दी ग्राउंड. अक्रॉस द लाईन स्ट्रोक. डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑनला क्लिअर करत सिक्सर. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. यानंतर होणारी मॅच आईगाव देवी मोंडुळपाडा विपक्ष सह्याद्री वाशाळा. मोंडुळपाडा टीमने टॉस जिंकला. फिल्डिंग चूज केली. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी वाशा या संघाला. यावेळेस देखील लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय मात्र झेलची शक्यता होती. मिसफिल्ड पाहायला भीतीये. कंप्लीट केली जाते सिंगल. 17 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये पहिली जी मात्र मार्गस्थ आहे. पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार. तिसऱ्या चेंडूवर डबल. चौथ्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर 5व्या चेंडूवरती कॅच ड्रॉप झाली तिथे सिंगल. एकंदरीत 17 धावा. पहिलं षटक मार्गस्थ. एका चेंडूचा की अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. सँडी सरांचा विचार केला तर व्हाईट चॉकलेट बॉय म्हणून त्यांची देखील ओळख आहे आणि सध्याच्या स्थितीला त्यांच्या खूप साऱ्या साईट आपल्या चालू असताना पाहायला मिळतात. यावेळेस देखील फिल्डरच्या माध्यमातून चुकी. हातामध्ये चेंडू होता मात्र त्याला गॅदर करू शकले नाहीये. चेंडू सीमा पार. 4 धावा. चौकार. ओव्हर नंबर पहिली मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. 21 धावा धावफलकावरती. आमच्या सोबत ऋग्वेद उर्फ बाबू आपल्याला पाहायला मिळतात. त्याला देखील क्रिकेटची हाऊस आहे. मी म्हणेल छोटपणी सँडीदा तू देखील असंच असशील. येस. त्यानंतर फिटनेस आता अशी आपल्याला पाहायला मिळते की एका सापटीमध्ये आपण म्हणतो ना समोरचा गार होईल. हा अशी फिटनेस पाहायला मिळते. अच्छा आमचा ऋग्वेद देखील तसंच करतो. दीपक देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं व्हॉलेंटियर हसी मचाक. त्यानंतर पाहायला गेलं तर खेळीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय. येस ऋग्वेदची फॅन फॉलोईंग खूप आहे. घाबरून काही लोक फॅन फॉलो करत असतील. इंस्टाग्राम वरती सध्या त्याची रील चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत चॅटिंग किंग म्हणून त्याची ओळख आहे. चॅटिंग किंग तर आमचा हवा का जोका पवन देखील आहे आणि चॅटिंग किंग आमचे सँडी देखील आहेत. सँडी सर चॅटिंग नाही करत ते डायरेक्ट कॉल करतात. हरकत नाहीये. जोक्स पाठ. 21 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर पहिली कंप्लीट. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करत होते. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. पहिला झटका लागतोय. 21 या आकड्यावरती फलंदाज समीरची की संपुष्टात. समीर बॅक टू दी पवेलियन. नवीन फलंदाज रवी आपल्याला पाहायला मिळतील. ज्या रवीने पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या असं रवी आपण पाहतोय. बॉलिंग चांगली केली ती मात्र आता बॅटिंग चांगली करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये मॅचची हवा थोडीशी प्रमाणामध्ये काढण्यात आली होती. 18 चेंडूंमध्ये 19 धाव्यांची गरज होती. तिथून कॅच उडली. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. त्यांच्या आवाक्याच्या दूर. चेंडू सीमा पार. रवीचा तडाखा. रवीच्या बॅटमधून येतोय. वाशा गावचा ब्रँड लाहे प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. सागर सोनावले सचिन गागत बॉलर ते मास्टर भाऊ परडे संघाचा कॅप्टन साऱ्यांच्या पाठीशी खंबीर. निलेश भोईर पांडू पाटेकर बॉलर ते मास्टर. थँक्यू सो मच.
मच. चौकार पाहायला मिळतोय. टीमची टोटल 25 वरती जाऊन पोहोचली. 25 रन ऑन द स्कोर कार्ड. 15 धावांची अजूनही गरज पाहायला मिळते. इथे देखील पुन्हा फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू सीमा पार. 6 धावा. षटकार. जिथं तिथं हाय त्यांचा बोलबाला. जिथं तिथं हाय त्यांचा बोलबाला. गावदेवी स्पोर्ट्स लागे गावाचा लय गाजला. 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 क्या बात आहे. डीजे नलू यांचं म्हणजे आमचे निलेश शेठ भोईर यांचं डीजे ओम साई साऊंड्स अँड सिस्टम त्यांचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. टीमची टोटल 31 वर. इथे देखील पुल केलेला स्ट्रोक. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड्स मध्ये डिलिव्हर. चेंडू सीमा पार. 4 धावा. चौकार. षटकार पाहायला मिळतोय. सॉरी षटकार पाहायला मिळतोय. केलं सारी यांची लयच न्यारी. थँक्यू सो मच. एकजुटीनं केलं सारी. इथे देखील आपण पाहतोय फटका अप्रतिम. यावेळेस एक धाव कंप्लीट होतीये. 38 रन. 38 धावा धावफलकावरती विजयासाठी 2 धावेची गरज अजूनही पाहायला मिळतीये. 39 धावा धावफलकावरती 1 धावेची गरज. स्कोर आर लेवल. एकोणचाळीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती आय थिंक करण येत आहेत. करण आपण पाहतोय. सकाळचं सत्र ज्याच्या नावावरती राहिलं असा करण. ज्याच्या पायी अर्धा तास मॅच थांबली, अर्धा तास लेट झाली, असा करण आपण पाहतोय. यावेळी शेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये सामना झालाय. फिनिश. सामना जिंकलाय सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा संघाने. वेल प्लेड सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा. हार्ड लक टफ लक. बॅटिंगला लगेच थांबायचे वाशाळा टीम. योगेश सर तुमचीच बॅटिंग आहे. या जाऊन या. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येत होती. मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही 2 तास थांबले तरी. बॅट्समन लय डेंजर. कधी मानत नाही हार मारत